शहर गुन्हे शाखेने 8 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार जुने बिडे घरकुल येथे थांबले असून त्यांच्याजवळ चोरीच्या मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून श्रीनिवास नरेश नंदाल वय 29 राहणार पंचमुखी हनुमान मंदिराजवळ व समीर उर्फ दादापीर मौलाली शेख वय 30 राहणार विडी कामगार वसाहत चंदननगर खराडी पुणे मूळ राहणार सोलापूर यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी सिद्दीपेठ, तेलंगणा, सोलापूर शहर, नळदुर्ग तसेच पुणे ते घरफोडी, मोटरसायकल चोरी, मोबाईल चोरी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते लहानपणापासूनचे मित्र आहेत. मौज करण्यासाठी पैसे कमी पडल्यास ते एकत्र येऊन चोऱ्या करायच्या त्यांना सवय होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणून 2,10,000चा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच हॉटेल अरोमा दावत चौक येथील हॉटेलमधील कामगारांनी कॅश काउंटरमधील 32,200 रुपये चोरी केल्याबाबत पुनीत अतुल बच्चुवार राहणार सिव्हिल लाईन यांनी फिर्याद दिली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने कामगार कार्तिक शक्तिपात प्रामाणिक वय 37 राहणार मुतेगडी, जिल्हा नदिया, पश्चिम बंगाल सध्या हॉटेल अरोमा दावत चौक यास भैया चौक रेल्वे ग्राउंड गेट जवळ येथून ताब्यात घेतलाय. त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून रोख रक्कम 32,500 रुपये काढून दिलेत. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे आदींनी केले.